Hello students, I am Pradna. Today I am going to teach you the first lesson of English subject. Okay. 1.1 An Astrologer's Day. Okay. First of all, we have to see the icebreakers of an astrologer's day. Then see the first activity. Discuss with your partner and complete the activity. तर खाली काय दिलेलं आहे, आपल्या पार्टनर सोबत ते डिस्कस करायचे आणि ते ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. ओके. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स, म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत ते इथं मेन्शन करायचे तुम्हाला. ओके. फर्स्ट पॉइंट इज मेन्शन्ड हियर. पेंटिंग अँड ड्रॉइंग इज माय स्ट्रेंथ. देन व्हाय डू आय फील पेंटिंग अँड ड्रॉइंग इज माय स्ट्रेंथ. तर मी पेंटिंग अँड ड्रॉइंग ही माझी स्ट्रेंथ आहे असं का म्हणू शकते? बिकॉज आय कॅन व्हिज्युअलाइज अँड एक्सप्रेस इट. देन नेक्स्ट, विच करियर आय कॅन चूज? कमर्शियल आर्टिस्ट अँड कार्टूनिस्ट. ओके. सी द नेक्स्ट. Dancing is my strength. Then why do I feel dancing is my strength? Because of that is my passion and I can express it. Okay. Then which career I can choose? Artist and choreographer. Okay. See the next. Acting is my strength. Why do I feel acting is my strength? Because I can act as per situation. Then which career I can choose? To become a actor. Okay. See the last one. Teaching is my strength. Why? Because I love to educate people. Then which career I can choose? I will be teacher. Okay. See the next. The scene in a local market of village /town /city is very attractive. People with different occupations, see their wares, discuss with your partner and variety of activities at the local market. तिथे काय करायचं आहे आपल्याला? आपल्या शहरामध्ये, गावामध्ये जे लोकल मार्केट आहे, वी हॅव टू सी सच सो मेनी थिंग्स. म्हणजे तिथे आपल्याला कुठल्या कुठल्या थिंग्स पाहिलेले आहेत त्याची ती लिस्ट तयार करायची. ओके. तर आपण नॉर्मली एखाद्या मार्केटमध्ये गेल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी पाहतो? द फर्स्ट पॉइंट इज मेन्शन्ड हिअर. सी दॅट. फर्स्ट वन इज सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्रोसरीज एक्सेट्रा. ओके. सी द नेक्स्ट. सेलिंग स्वीट्स अँड नमकीन्स. सी द थर्ड. Transportation of goods and stuff. Selling and buying fruits, vegetables, etc. And last one and fifth is use of different languages. Okay. See the next. In a village /town /city, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. तर एखाद्या गावामध्ये, शहरामध्ये हे कॉमन आहे की एका रोडच्या साईडला एक ॲस्ट्रॉलॉजर बसलेला असतो. ओके. त्याच्या प्रोफेशनल इक्विपमेंट सोबत. तर डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट्स फॉर हिज ट्रेड. तर आपल्या पार्टनरसोबत डिस्कस करायचे की त्याच्या ट्रेडसाठी कुठले कुठले इक्विपमेंट्स लागणार आहेत आणि त्याची लिस्ट आपल्याला खाली द्यायची. सी द फर्स्ट पॉइंट इज मेन्शन्ड हिअर. पॅरोट, कार्ड्स एक्सेट्रा. सी द नेक्स्ट. कवरी शेल्स, माला एक्सेट्रा. व्हॉट इज मीन बाय कवरी शेल्स? It means kaudiya. Okay. See the third. Lemon, green chili, book, etc. And fourth one is panchang, mystic charts, etc.
fifth one is photos of God and goddesses. Okay. Now see the next. There are certain unreasonable beliefs among people living in our society. Certain common events are linked with superstitions. List such events, discuss the superstitions linked with them and the means of their eradications. तर इथे आपल्या सोसायटीमध्ये काही लोक राहतात जे की अंधश्रद्धावरती बिलीव करतात, म्हणजे अंधश्रद्धावरती विश्वास ठेवतात. तर अशा कुठल्या लिस्ट आहेत जे की अंधश्रद्धा आहेत पण त्या आपल्या लाईफमध्ये यूज केल्या जातात. जसे की फर्स्ट पॉइंट इज मेन्शन्ड हियर, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. तर जेव्हा आपण एखाद्या शुभ कामासाठी किंवा एखाद्या कामासाठी बाहेर पडतो आणि तेव्हा आपल्या समोरनं एखादा मांजर आडवा जातो तेव्हा काही लोक म्हणतात की हे शुभ नाहीये, अशुभ आहे. ओके, म्हणतात. हे आपण ऐकलेलं आहे लाईफमध्ये आपल्या. ओके, सी द नेक्स्ट. ब्लिंकिंग ऑफ लेफ्ट आयज, म्हणजे डावा डोळा चमकणे किंवा फडफडणे. हे सुद्धा एक अपशकुन आहे असं मानलं जातं. ओके, सी द नेक्स्ट. टू कट नेल्स ॲट नाईट, तर रात्री नेल्स कट करू नये असं आपण ऐकलेलं आहे. ओके, दिस इज ऑल्सो सुपरस्टिशन्स. सुपरस्टिशन्स मीन्स काय? अंधश्रद्धा. ओके, सी द नेक्स्ट. हाउलिंग ऑफ डॉग. हाउलिंग ऑफ डॉग मीन्स कुत्र्यांचा आक्रोश जो कधी कधी आपल्याला मध्यरात्री ऐकायला येतो. ओके, सी द नेक्स्ट. टू टेक साल्ट ऑन अ पाम, म्हणजे तळहातावरती मीठ घेऊ नये असं म्हणतात. ओके, दिस इज ऑल्सो वन ऑफ दी सुपरस्टिशन्स. ओके, सी द नेक्स्ट. Know the writer of an astrologer's day lesson. He is the writer of an astrologer's lesson. Okay, sorry, an astrologer's day lesson. Then see who is he. This story is written by a famous writer R.K. Narayan. तर ही स्टोरी R.K. नारायण या फेमस रायटरकडनं, या फेमस रायटरनी लिहिलेली आहे. ओके, he is the author of 14 novels, 5 volumes of short stories and number of travelogues and has a collection of non-fiction to his credit. See the next. He won the Sahitya Akademi Award for his book The Guide in 1961. त्यांनी साहित्य अकादमी अवॉर्ड हा त्यांच्या एका बुकसाठी, ज्या बुकचं नाव आहे द गाईड, या बुकसाठी त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे. कधी? इन 1961, 1961 मध्ये. ओके, ही क्रिएटेड अन इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी where realistic characters lived together amid unpredictable events. म्हणजे हे जे काही इमॅजिनरी लिहायचे पण ते काय वाटायचं, ते जसं की साक्षात रिअल आहेत किंवा लाईव्ड कॅरेक्टर आहेत असं ते त्यांच्या लिखाणातनं दर्शवायचे. ओके, ही वॉज अवॉर्डेड विथ पद्मभूषण इन 1964. And also in 2001 he received an award of Padma Vibhushan also. Okay, who is the writer? Writer is R.K. Narayan. Okay, see the next. Who is an astrologer? Who is an astrologer? Astrologer हा कोण आहे? A person who predicts our future. म्हणजे ग्रहांची दिशा पाहून एखाद्या व्यक्तीचे भविष्य सांगणारा म्हणजे ज्योतिषी. ओके, एस्ट्रोलॉजर मीन्स ज्योतिषी. ओके, सी द नेक्स्ट. स्टार्ट द लेसन.
and astrologer's day. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipments. तर नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळी त्यांनी आपली बॅग उघडली आणि आपल्या व्यावसायिक उपकरणांचा विस्तार केला. ओके, which consisted of a dozen cowrie shells. I told you what is meant by cowrie shells? कवड्या. ओके, तर त्यात काय होता? डझनभर कवरी शेल्स मीन्स कवड्या. A square piece of cloth with obscure mystic charts on it. आणखीन काय होता? कापडाचा एक चौरस तुकडा, त्यावर अस्पष्ट असे गूढ जे की अनाकलनीय होते. आणि a notebook and bundle of Palmyra writing. A notebook and bundle of Palmyra writing. म्हणजे त्यात आणखी काय होतं? तर ते एक वही आणि पाल्मायरा लेखनाचा एक गठ्ठा होता. ओके, सो द नेक्स्ट, his forehead was resplendent. Resplendent means तेजस्वी. His forehead was resplendent with scattered ash and vermilion. म्हणजे त्याचे कपाळ जे पवित्र अशी राख लावल्यामुळे तेजस्वी दिसत होते व त्यावर वर्मिलियन म्हणजे लाल भडक टिळा लावलेला होता. त्याच्या कपाळावरती लाल रंगाचा एक टिळा लावलेला होता. His eyes sparkled with a sharp abnormal gleam. Gleam means चमक. ओके, तर त्याच्या धारदार डोळ्यात असामान्य अशी एक चमक होती. Which was really an outcome of a continual searching look for customers. त्याच्या धारदार डोळ्यामध्ये एक असामान्य अशी चमक होती. ती खरोखर अवितरप्रमाणे ग्राहकांना शोधण्याचा परिणाम होता. But which his simple clients looked to be a prophetic light and felt comforted. पण तो त्याच्या भोळ्या भाबड्या ग्राहकांना भविष्यवेधक आणि सांत्वना देणारा वाटायचा. ओके, prophetic म्हणजे भविष्य वेदक. ओके, सो द नेक्स्ट, the power of his eyes. The power of his eyes was considerably enhanced by their position placed which streamed down his cheeks. तर त्याच्या डोळ्यांची शक्ती त्याच्या राणीमानापेक्षा अधिक स्तुतीत होती, कारण ते रंगवलेले कपाळ आणि काळीभोर मिशी गालावर प्रवाहित होती. ओके, तर इथं as they were between the painted forehead and the dark whiskers. whiskers म्हणजे कल्ले पण होतात, पण इथं काय घेतलेलं आहे? मिशी हाताचा अर्थ घेतलेला आहे. ओके, which streamed down his cheeks. मिशी ही त्याच्या गालावर प्रवाहित करत होती. ओके, सी द नेक्स्ट,
Even a half its eyes would sparkle in such sittings. तर एखाद्या फुलाप्रमाणे डोळे सुद्धा अशा परिस्थितीत नक्कीच चमकतील. ओके, सी द नेक्स्ट. To crown the effect, he wound a saffron-colored turban around his head. तर लोकांवर प्रभाव पडण्यासाठी त्याने एक भगव्या रंगाची पगडी घातलेली असे. This color scheme never failed. तर ही रंगसंगती जी आहे कधीच अपयशी ठरलेली नाही असे त्याला वाटायचे. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. तर लोक त्याच्याकडे असे आकर्षित व्हायचे जसे की मधमाशा फुलाकडे होतात. ओके, सी द नेक्स्ट. He sat under the boughs of a spreading tamarind tree. He sat under the bough of spreading tamarind tree which flanked a path running through his town hall park. तर तो कुठे बसलेला असायचा? एका चिंचेच्या झाडाखाली. It was a remarkable place in many ways. ते अनेक मार्गांनी एक उल्लेखनीय स्थान होते. ओके, see the next. A surging crowd was always moving up and down this narrow road morning till night. कारण हा अरुंद रस्त्याहून सकाळपासून रात्रीपर्यंत वाढणारी गर्दी राहत असे म्हणून तो तिथे बसलेला असायचा. ओके, सी द नेक्स्ट. A variety of trades and occupations was represented all along its way. Medicine seller, seller of stolen hardware and junk magicians. ओके, तर तिथे काय असायचं? त्या रस्त्यावरती विविध प्रकारचे व्यापार व्यवसाय सुद्धा होत असे. जसे की औषध विक्रेते, चोरलेले लोखंड, भांडी कुंडी आणि भंगार विक्रेता, जादूगाराचे प्रयोग करणारा, and above all an auctioneer of cheap clothes who created enough din all day to attract the whole town. तर तिथे जादूगाराचे प्रयोग करणारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमी दर्जाच्या वस्तूंचे पुन्हा तीच गोष्ट सांगून गोंगाट घालणारा. इथं बघा, ॲक्शनियर इट मीन्स लिलाव करणारा, ज्यामुळे संपूर्ण शहरातील गर्दी तिकडे खेचून घेणारा. असे तिथे खूप सारे व्यवसाय चालायचे. सो द नेक्स्ट.
Next to him in a Hocaphrigus came a vendor of fried groundnut who gave his way and fancy name each day. तर तेवढ्या वेळात त्याच्या समोर जोरात व मोठ्याने ओरडून भाजलेले शेंगदाणे विकणारा विक्रेता आला, जो की आपल्या मालाला रोज काहीतरी धमाकेदार नाव द्यायचा. सी द नेक्स्ट. Calling it Bombay ice cream one day and on the next day Delhi almond and on the third Raja's delicacy and so on and so forth and people flocked to him. तर तो काय करायचा, काहीतरी धमाकेदार नाव द्यायचा, जसे की एक दिवस मुंबई आईस्क्रीम, दुसऱ्या दिवशी दिल्ली बदाम, तिसऱ्या दिवशी राजशाही पदार्थ इत्यादी नाव तो द्यायचा आणि ज्यामुळे लोक ते खरेदी करण्यासाठी झुंबड उडायची. ओके. See the next. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. तर ह्याच गर्दीत लक्षणीय भाग ज्योतिषाच्या समोर रेंगाळायचा. Dallied it means रेंगाळणे. ओके. Waste time just hanging around. It means रेंगाळणे. ओके. See the next. The astrologer translated his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. तर बघा, लाईट ऑफ अ फ्लेअर म्हणजे चमकणाऱ्या प्रकाशावर. नोट डाऊन करायचे, चमकणाऱ्या प्रकाशावर. ओके. and क्रॅकल्ड म्हणजे भाजण्याचा आवाज, जे की शेंगदाणे भाजते वेळेस जो आवाज येतो त्याला क्रॅकल म्हणलेलं इथं. अँड हिप, याची एपी हिप मीन्स ढिगाऱ्यातून. ओके. ढिगारा, शेंगदाण्याचा लावलेला ढिगारा. ओके. अँड इंचांटमेंट, इंचांटमेंट म्हणजे काय, आकर्षित किंवा आकर्षण. ओके. तर इथे काय म्हणलेलं आहे बघा, अशा प्रकारे ज्योतिषाने आपला व्यवसाय जवळच असलेल्या शेंगदाण्याच्या ढिगाऱ्यातून येणारा आवाज, भाजण्याचा आवाज व धुरातून चमकणाऱ्या प्रकाशावर सुरू ठेवला. One or two had hissing gas lights, some had naked flare stuck on poles, some were lit up by old cycle lamps, and one or two, like the astrologers, managed without lights of their own. तर त्या जागेचे अर्धे आकर्षण तिथे नसलेल्या नगरपालिकेच्या लाईटमुळे होते. ती जागा तेथील दुकानांच्या दिव्यावर उजळत असे,
एक दोघांकडे हिंसिंग गॅस लाईट्स, खांबावर अडकवलेली खुल्या ज्योत्या, काहीकडे सायकल दिवे, तर ज्योतिषासारखे एक दोघे जण बिना दिव्याचेच काम चालवत असे. ओके, इट वॉज अ ब्लिडरिंग क्रिस-क्रॉस ऑफ लाईट्स, रेज अँड मूव्हिंग शॅडोज. आडवे तिडवे प्रकाश किरणे आणि हलणाऱ्या सावल्या सर्व भ्रमित करण्यासारखे होते. तर इथे बघा, विल्डरिंग म्हणजे भ्रमित करणे. ओके, सी द नेक्स्ट. This suited the astrologer very well. हे ज्योतिषाला अगदी योग्य होते. For the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. कारण आयुष्याला सुरुवात करताना ज्योतिषी होईल असं त्यांनी कधीही ठरवलं नव्हतं. ओके, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. तर त्याने हे कधीही ठरवलं नव्हतं. त्याला दुसऱ्याबाबत तर सोडा, त्यापेक्षाही जास्त पुढच्या मिनिटात स्वतःबद्दल काय होईल हे त्याला सांगता आलं नव्हतं किंवा आलं नसतं. सी द नेक्स्ट. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. तर तो ग्रह ताऱ्यांना तितकाच अनोळखी होता जितका त्याच्या निरागस ग्राहकांना. ओके, इनोसंट म्हणजे काय? निरागस. ओके, अँड स्ट्रेंजर मीन्स अनोळखी. ओके, सी द नेक्स्ट. Yet he said things which pleased and astonished everyone. तरी तो तर अधिक अभ्यास, सराव आणि धूतपणे अंदाजपंचे काम करायचा. तर तो काय होता? खरा ज्योतिषी नव्हता. त्याला स्वतःबद्दलच काही माहिती नव्हते, तर तो दुसऱ्याचा काय सांगणार आहे असं इथं मेन्शन केलेलं आहे. ओके, ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन honest man's labor as any other, and he observed he carried home at the end of a day. तर तो काय करायचा? तरीही हे इतर व्यवसायाप्रमाणेच एक प्रामाणिकपणे घेतलेले कष्ट होते आणि दिवसाच्या शेवटी तो आणि दिवसाच्या शेवटी तो ते घेऊन निघून जायचा घराकडे. सी द नेक्स्ट. He had left his village without any previous thoughts or plan. तर त्यांनी कोणताही विचार किंवा योजना न करता आपले गाव सोडलेले असते. ओके,
If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying, and ripening in his cornfield and ancestral home. तर त्याने काय केलेलं असतं, कुठल्याही विदाउट प्लॅन त्याने आपलं घर सोडलेलं असतं, आपलं गाव सोडलेलं असतं. तो तिथेच राहिला असता तर त्याने आपल्या पूर्वजांचे काम चालू ठेवले असते. जर त्याने आपलं गाव सोडलं नसतं तर तेच काम त्याने चालू ठेवले असते. जसे की नेमली टिलिंग द लँड, जसे की शेती करून उदरनिर्वाह, लग्न, मक्याची शेती पिकवणे आणि वडिलोपार्जित घर सांभाळलं असतं. पण त्याने तिथून घर सोडून निघून गेला. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण ते तसं झालं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. तो कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेला. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. तर तो एकही मौलांच्या पुढे जाईपर्यंत विश्रांती घेऊ शकला नाही. म्हणजे तो 101 माऊल पुढे गेला. ओके. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ an ocean flowed between. तर ती एक फार मोठी गोष्ट असते, जसे की समुद्र पोहून जाणे. ओके. सी द नेक्स्ट. he had a working analysis of mankind's troubles. त्याच्याकडे माणसाच्या दुःखाचे व्यावहारिक विश्लेषण होते. मॅरेज, मनी अँड द ट्रँजल्स ऑफ ह्युमन टाईज. तर कुठल्या गोष्टीचे विश्लेषण होते? लग्न, पैसा आणि मानवी संबंधाचा पेच. ओके. लॉंग प्रॅक्टिस ही हॅड शार्प्ड हिज प्रिस्क्रिप्शन ऑन विदिन 5 minutes. ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. तर तो काय करायचा, 5 मिनिटातच त्याला समस्या काय आहे हे समजून घेत राहायचा. तर तो काय करायचा, जे काही कस्टमर येतात त्यांना म्हणायचं की तुला कुठल्या बाबतीत प्रॉब्लेम आहे, आणि त्या गोष्टीवरनं तो ते समजून जायचा की हे व्यक्तीला या गोष्टीमुळे प्रॉब्लेम आहे. तर याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूयात. ओके.